एक्सचे 25% बरोबर 2000चे 50%, तर एक्स बरोबर किती? बघा, एक्सचे म्हणजे गुणुले 25%, टक्के म्हटलं की आपण भागिले 100 करतो, म्हणून 25/100 केले बरोबर 2000 ला गुणुले 50%, 50/100. तर आपल्याला एक्सची किंमत काढायची आहे. 25 एक 25, 25 चौक 100. इथं 100 मधला एक शून्य गेला, 50 मधला एक शून्य गेला, 10 मधला एक शून्य गेला, 2000 मधला एक शून्य गेला. एक्स गुणुले 1/4 बरोबर 200 गुणुले 5. तर 200ला 5ने गुणल्यानंतर 1000 येते, म्हणून एक्स गुणुले 1/4 बरोबर 1000. आता हे गुणुले 1/4 हे विरुद्ध बाजूला गेल्यानंतर भागिले होते. एक्स बरोबर 1000 भागिले 1/4, एक्स बरोबर 1000. आता भागाकार की ज्या संख्येनं भागायचा आहे त्याचा आपण गुणाकार व्यस्त करतो अपूर्णांकामध्ये. गुणाकार व्यस्त केला 4/1, म्हणजे आता इथं 1000 गुणुले 4 राहिले, एक्स बरोबर 4000, म्हणजे एक्सची किंमत 4000 आली. परंतु आपल्याला एक्सची किंमत 4000 ही 4 गुणुले 10च्या घातांकाच्या रूपामध्ये काढायची आहे. आता आपण ह्याची फोड केली 4000ची, तर काय येते बघा, 1000 गुणुले 4 येते, 4000ची फोड. मग आता 10ची फोड जर आपण केली तर 3 10चा गुणाकार 10 गुणुले 10 गुणुले 10 गुणुले 4, ह्या 3 10चा गुणाकार येतो 1000. मग हे 3 10 आहेत म्हणून 10चा 3रा घात गुणुले 4, म्हणजे पर्याय 2 हे उत्तर येते. कोणत्या संख्येचे 19% हे 133 आहे? बघा, ती संख्या आपण एक्स मानू, म्हणून एक्स संख्येचे म्हणजे एक्सचे ला गुणुले 19%, टक्के म्हटले की आपण भागिले 100 करतो, म्हणून 19/100 केले बरोबर 133. आता एक्स हे गुणुले असलेले विरुद्ध बाजूला गेल्यानंतर भागिले होते. 133 भागिले 19/100 किंवा 19/100. आता 133, आता ह्याचा गुणाकार व्यस्त होतो. गुणाकार व्यस्त केल्यानंतर बघा, छेदची संख्या छेदस्थानची संख्या अंशस्थानी जाते आणि अंशस्थानची छेदस्थानी येते. आता 19ने 133ला भाग जातो. 19 एक 19, 19 सत्ते 133, एक्स बरोबर 7 गुणुले 100 आले, म्हणजे एक्स बरोबर 700, म्हणजे ती संख्या आली 700, म्हणून पर्याय 2 हे उत्तर येते.